मंडळी, आजचा भाग म्हणजे एकदम भावनांचा स्फोट. राग, वेदना आणि तुटलेल्या विश्वासाची ज्वाला देशमुख घरात पेटलेली दिसते. थांबला क्षणभर वेळ, सगळे थबकले आणि त्या शांततेत फुटला पार्थचा आवाज. "बास, आता मला काही ऐकायचं नाही." काव्या जागच्या जागी थिजून उभी, तिच्या डोळ्यात अश्रू, ओठ थरथरतात. ती बोलायचा प्रयत्न करते, पण आवाज गळ्याशी चढकतो. पार्थच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग दोन्ही. "आपण दिवाळी एकत्र साजरी केली, पण एवढं मोठं रहस्य तू माझ्यापासून लपवलंस? एवढा अविश्वास का केलास तू माझ्यावर, काव्या?" काव्या हात जोडून म्हणते, "पार्थ, माझं ऐकून तर घ्या." पण तो राधनं मागे वळतो, दरवाजा आपटवतो. धाड! थरकाप उडतो सगळ्यांचा. नंदिनी तिच्याजवळ येते, डोळ्यात काळजी, आवाजात कोमलता. "काव्या, मनात ठेवलेलं दुःख नातं मोडतं, बोलायचं हवं होतं ना?" काव्या काहीच बोलत नाही, फक्त शांतपणे अश्रू ढाळते. घरात फक्त तिच्या रडण्याचा आवाज आहे. पण मंडळी, पण हे इथेच थांबणार नाही, कारण आता खरी गोष्ट समोर येणार आहे. पुढच्या भागात तुम्ही पाहणार पार्थच्या गैरसमजातून जन्म घेणारं नवं वादळ. काव्या तिचं सत्य सांगणार का? नंदिनी मदतीला येणार का? आणि विक्रम काय पाऊल उचलणार? थांबा फक्त थोडं, कारण पुढचा भाग असेल धक्कादायक, भावनिक आणि नात्यांना हादरवणारा. तुमचं मत काय आहे मंडळी? पार्थनं योग्य केलं का काव्याची चूक होती? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सीन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मालिकेला सपोर्ट करा.